पडतोय नेमके त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। यंदा केरळमध्ये मान्सून आगमनाला उशीर होण्याची शक्यता। नैऋत्य मान्सून 1 जूनला केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता कमी। यंदा सरासरीच्या 90% पाऊस राहण्याचा अंदाज। मंगळवारी मुंबईला पावसाचा येलो अलर्ट। मुंबईसह उपनगरात अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावल्यानंतर नागरिकांची तारांबळ। दरम्यान दिवसभर हलक्या पावसाची शक्यता। जळगाव शहरासह जिल्ह्यात अनेक भागात पहाटेच्या सुमारास पावसाची हजेरी। 10 ते 20 मिनिटे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। वादळी वाऱ्यामुळे अनेक भागात वीज पुरवठा खंडित। गोंदियात मान्सूनपूर्व पावसाचा फटका। राज्य महामार्गालगत वाळवण्यासाठी ठेवलेलं धान आणि मका पूर्णपणे भिजले। 5 एकरावरील धान आणि मका पूर्णपणे भिजल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। अकोल्यात जोरदार वाऱ्यासह हलक्या पावसाच्या सरी। उन्हाची तीव्रता कमी झाल्यानं नागरिकांना मोठा दिलासा। बुलढाण्याच्या खामगाव आणि शेगाव परिसरात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी। पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना दिलासा। वसई विरार शहरात मान्सूनपूर्व पावसाचं आगमन। अचानक सुरू झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण। नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा। पुणे शहरात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता। भारतीय हवामान विभागाचा अंदाज। आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या महत्त्वाच्या। ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी स्वीकारली भारतीय नौदलाच्या प्रमुख पदाची धुरा। भारतीय नौदलाची ऑपरेशनल सज्जता आणि युद्ध क्षमता सर्वोच्च पातळीवर राखणं ही पहिली प्राथमिकता असेल। पदभार स्वीकारल्यानंतर स्वामीनाथन यांचं वक्तव्य। जनरल NS राजा सुब्रमणी यांनी स्वीकारला देशाच्या CDS पदाचा कार्यभार। दिल्लीतील साऊथ ब्लॉक लॉन्समध्ये सुब्रमणी यांना गार्ड ऑफ ऑनर। ते देशाचे 3रे CDS। सुब्रमणी सध्या राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत होते। पावसामुळे चारधाम यात्रा काही काळ विस्कळीत। यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर मुसळधार पाऊस। पावसामुळे धबधबा प्रवाहित झाल्यानं रस्त्यावर माती आणि दगड आले वाहून। रस्ता साफ करून वाहतूक पूर्ववत करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू। हवामान स्वच्छ आणि अनुकूल झाल्यानंतर केदारनाथ यात्रा पुन्हा सुरू। किल्ले रायगडाचा पायी मार्ग 30 मे ते 1 जून दरम्यान बंद। शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक दगड हटवण्याचं काम सुरू। रोपवे सेवा नियमित सुरू राहणार। भीमाशंकर मंदिर 15 जूनपासून भाविकांसाठी खुलं होणार। सभामंडप आणि पायरी मार्गाचं काम अंतिम टप्प्यात। 5 जूनपासून ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू होणार। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पारदर्शक मंडपाची उभारणी। पारदर्शक मंडपामुळे भाविकांना कळस दर्शन घेता येणार। अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत पारदर्शक मंडपाची उभारणी। केंद्रात राज्यमंत्री दर्जाच्या पदाचा आमिष दाखवून फसवणूक करणारी टोळी अटकेत। भाजप जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांची 50,000ची फसवणूक। नितीन भुतडा यांनी फसवणूक करणाऱ्यांचं रेकॉर्डिंग केलं। पुणे विमानतळावरील विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी। विमानातील प्रसाधनगृहात बॉम्ब असं लिहिलेली चिठ्ठी सापडली। काल पुणे विमानतळावरून गुवाहाटीला जाणाऱ्या विमानात चिठ्ठी सापडली, मात्र विमानात बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली नाही। दोन्ही संभाजी ब्रिगेड एकत्र आल्यानं सोलापूरमध्ये जोरदार जल्लोष। शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये एकत्रित येत कार्यकर्त्यांचा जल्लोष। छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करत एकत्रीकरणाचा आनंद व्यक्त।